येत्या 16 एप्रिल रोजी होणाऱ्या अमरावती विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे विमानतळाला अधिकृतपणे डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असे नाव देण्याची मागणी केली आहे। अलायन्स एअरलाईनने खासदार वानखडे यांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती एअरपोर्ट असा उल्लेख करण्यात आला असून ही पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातच झाला आहे। त्यांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी अमरावती विमानतळाला त्यांचे नाव देणे ही जनतेचीही भावना असल्याचे खासदार वानखडे यांनी सांगितले। खासदार वानखडे यांनी यापूर्वीही लोकसभा सभागृहात हीच मागणी मांडली होती। आता प्रत्यक्ष लोकार्पणाच्या आधी सरकारने अधिकृत घोषणाही करावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे। तर अतिशय फार चांगलं होईल। तसेच आम्ही जे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाच्या संदर्भात मी लोकसभेत सुद्धा प्रश्न मांडला। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पत्र लिहिलं। मला आशा आहे की त्या संदर्भात तो प्रस्ताव केंद्राकडे दाखल होऊन त्याचं नोटिफिकेशन निघून सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव या विमानतळाला राहील। कारण भाऊसाहेबांचं जी ही जन्मभूमी आहे आणि भाऊसाहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं की जे देशाचे कृषी मंत्री अनेक पदं भोगून आणि जे शिक्षणाची विकासगंगा आहे इथं त्यांनी आणली आहे। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीने पावले उचलणार याची मला खात्री आहे।